नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सरकार फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कर्जमाफी देईल, मात्र इतर वेळी कितीही आत्महत्या झाल्या तरी सरकार कर्जमाफी देणार नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगावमध्ये शेतकरी संघटनेनं कापूस आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी 1983 साली कापूस आंदोलनादरम्यान गोळीबारात वीरमरण पावलेल्या शहीदांचं स्मरण करण्यात आलं. शिरूर तालुक्यातील चांडोहमध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. गेल्या महिनाभरापासून या परिसरात वनविभागानं 25 बिबटे पकडले आहे. बिबट्याचा वावर वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. यशवंत स्टेडियमवरून 14 मोर्चे विधान भवनात निघणार आहे. यामध्ये पोलीस पाटील संघटनेचे वेगवेगळे 4 मोर्चे निघणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस पाटील यशवंत स्टेडियमवर दाखल झालेत. पुण्याच्या हडपसरमधील सह्याद्री दवाखान्यात नागरिकांनी तोडफोड केली आहे. रुग्णांवर योग्य उपचार न मिळाल्याच्या कारणावरून संतापलेल्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. पुण्याच्या दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गावर 38 वर्षीय रूपाबाई सावंत आणि त्यांचा 11 वर्षीय मुलगा संग्राम सावंत यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं चिरडल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतरही कार चालक जखमींना मदत न करता निघून गेलाय. पुण्यात भरधाव सिटी बसनं आई आणि मुलीला रस्त्यानं ओलांडताना जोरदार धडक दिली. या धडकेत 9 वर्षाची मुकलीचा जागीच मृत्यू झाला असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. हिंगोलीच्या कडोळीत बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे धोका निर्माण झालाय. संशयित डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना तो रुग्णांना सलाईन आणि इंजेक्शन देत होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या आदिवासी भागातील रहिवासी असलेल्या बच्चूबाई हंडोगे या महिलेनं आपल्या 14 अपत्यांपैकी 6 मुला-मुलींची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आशा सेविका त्यांच्या घरी गेल्या असता आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही म्हणून त्याला दुसऱ्याला दिलं, असं आईनं सांगितलं. नाशिकच्या दिंडोरीतील तिलोळी शिवारात गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेनं धाड टाकून एका आरोपीला अटक केली आहे. यावेळी 10 लाख रुपये किमतीचा सुमारे 50 किलो गांजा देखील जप्त करण्यात आलाय. आरोपी कोणाकडून गांजा मिळवत होता आणि कुठे विक्री करत होता याचा तपास पोलीस करतायत. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.